नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 2 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की जगातील सर्वात वृद्ध पुरुष व्यक्तींचे निधन झाले ते कोणत्या देशाचे नागरिक होते. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. इंग्लंड या देशाचे ते व्यक्ती होते जे जगामधील सर्वात वृद्ध पुरुष व्यक्ती होते आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जॉन टेनिसवूड असं त्या व्यक्तीचं नाव होतं, जे की इंग्लंड या देशाचे होते आणि त्यांचा जन्म झाला होता 1912ला आणि आत्ता 2024 या वर्षामध्ये वयाच्या 112व्या वर्षी त्यांचं निधनही झालेलं आहे. आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हे मित्रांनो की त्यांची जे काही सर्वात वृद्ध पुरुष व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांच्या नावावर विक्रम आहे. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं. म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज कोण बनला. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. उर्विल पटेल असं त्या क्रिकेटरचं नाव आहे, ज्याने T20मध्ये सर्वात जलद शतक करणारा तो भारतीय फलंदाज बनलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो उर्विल पटेल आहे तो गुजरात संघाचा खेळाडू आहे आणि त्याने नुकतंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जी आहे क्रिकेट या खेळासंबंधित त्याच्यामध्ये 28 बॉलमध्ये शतक पूर्ण केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा सामना होता गुजरात संघ विरुद्ध त्रिपुरा संघ या खेळादरम्यान त्याने हे विक्रम केलेला आहे. त्यासोबतच क्रिकेटचा उल्लेख आलेला आहे. तर आपल्याला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की T20मध्ये जे T20 क्रिकेट आहे त्यामध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे तिलक वर्मा. तसेच ICC कसोटी क्रमवारी आलेली आहे, त्यानुसार जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनलेला आहे जसप्रीत बुमराह. हे सुद्धा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच HPCLचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. अमित गर्ग हे नुकतेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ह्याची HPCL आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. याची स्थापना आहे 1952ची. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि ही भारतातली महारत्न कंपनी आहे, शासकीय महारत्न कंपनी. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, ज्या काही अलीकडच्या काळामध्ये ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्यांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. म्हणून त्यासुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली नियुक्ती आहे SSBचे प्रमुख म्हणून अमृत मोहन प्रसाद यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. BSFचे प्रमुख म्हणून दलजीत सिंग चौधरी यांना, CRPFचे प्रमुख बनलेले आहेत अनिश दयाल सिंग, CISFचे प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख म्हणून पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यानंतर हे जे अमरप्रीत सिंग आहेत ते अमरप्रीत सिंग भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. भारतीय नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच महाराष्ट्रामधील 2 नियुक्त्या लक्षात ठेवायच्या आहेत की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनलेले आहेत रश्मी शुक्ला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच भीमा सखी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए.
हरियाणा या राज्यामध्ये नुकतंच ही भीमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, भीमा सखी योजना. नुकतंच या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर कुठून योजना ही शुभारंभ करण्यात आलेली आहे, तर हरियाणा या या ठिकाणचं जे काही पानिपत शहर आहे त्या ठिकाणी या योजनेला शुभारंभ करण्यात आलेला आहे, हे विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच या योजनेचा उद्देश काय आहे, तर उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, विमा क्षेत्रामध्ये महिलांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे, महिलांना सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिला काय करणार आहेत, की LIC एजंट म्हणून काम करणार आहेत. लोकांना पॉलिसीज वगैरे LICच्या ज्या असतात ते त्या विकणार आहेत आणि त्यातून त्यांना कुठेतरी इन्कम जनरेट होणार आहे किंवा उत्पन्न मिळणार आहे. अशा प्रकारची योजना आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जी काही योजना आहे ती महिला सशक्तीकरण आणि आर्थिक जे स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतो महिलांसाठीचं, त्या दिशेने टाकलेलं हे एक पाऊल आहे. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे इतर योजना सुरू झालेल्या आहेत त्यावर आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. तर पहिली योजना आहे मुख्यमंत्री निजुत मोइना योजना, जे की आसाम या राज्याची आहे. सुभद्रा योजना ओडिशा राज्याची आहे. श्रमिक बसेरा योजना, जे की जे काही लोक असतात लेबर वगैरे जे दैनंदिन बेसिसवर काम करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे गुजरात राज्याची. त्यानंतर आहे मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना हिमाचल प्रदेश. आणि आपल्या महाराष्ट्राची अतिशय गाजलेली योजना लाडकी बहीण योजना, हे सर्वांनाच माहीत आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 1 डिसेंबर रोजी BSFने कितवा स्थापना दिवस साजरा केला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 60व्या क्रमांकाचा नुकताच BSFचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी बघायची आहे. BSFचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. याची स्थापना झाली होती 1 डिसेंबर 1965ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या प्रमुख आहेत दलजित सिंग चौधरी. आणि याचा मोटो काय आहे, ड्युटी अनटू डेट. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की BSFचं जी काही स्थापना आहे किंवा हे जे काही फोर्स आहे ती ते का स्थापना करण्यात आली होती, कारण भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं होतं 1965ला, त्या युद्धाच्या नंतर जी काही आपली सीमा बॉर्डर आहेत बांगलादेश असेल पाकिस्तानसोबत, त्या सीमांचं संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून BSFचं गठन करण्यात आलेलं होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे BSFचे जवान असतात ते विशेष करून पाकिस्तान आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे भारताची, त्यावर आपल्या भारतीय सीमांचं संरक्षण करतात. त्यानंतर काही एक्स्ट्रा पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, की जसं BSFची पहिली महिला स्नायपर बनली आहे सुमन कुमारी. BSFचं एक ॲप सुद्धा आलेलं आहे प्रहरी नावाचं. त्यानंतर BSFनं एक वृक्षारोपण अभियान केलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या शहरात. तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे त्या अभियानाचं, ग्रो विथ ट्रीज. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सैन्याच्या शत्रूच्या रडारपासून बचाव करणारे कापड कोणीत विकसित केलेलं आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, IIT कानपूरनं एक अशा प्रकारचं कापड बनवलेलं आहे मित्रांनो, की जे जे शत्रूचं जे काय रडार सिस्टम असतं त्यापासून हे जर कपडे परिधान केले किंवा एखाद्या गोष्टीभोवती हा जर कापड आपण गुंडाळला तर ते गोष्ट त्या रडारला म्हणजे म्हणजे ते रडार त्याला डिटेक्ट करू शकणार नाही. अशा प्रकारचं ही एक त्यांनी टेक्नॉलॉजी आणलेली आहे बाजारामध्ये. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, अनलक्ष्य MSCS अशा प्रकारचं ते कापड आहे. यामुळे काय होणार आहे, की भारतीय सैन्य जे आहेत ते शत्रूच्या रडारपासून त्याचा बचाव होणार आहे. जसं की आपण बघितलेलं आहे मिस्टर इंडिया जो पिक्चर आहे त्यामध्ये तो अनिल कपूर जसं घडी हातामध्ये असते त्यावेळेस तो कोणालाही दिसत नाही. त्या प्रकारचं कुठेतरी असं तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी ठेवू शकता. एक प्रकारचा हा जो काही कापड असणार आहे तो मिस्टर इंडिया प्रकारचा असणार आहे. त्यासोबतच IITचा संदर्भ आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, की भारताच्या बाहेर पहिला विदेशी कॅम्पस कोणत्या IITनं स्थापन केलेला आहे असं जर विचारलं तर IIT मद्रास, जे की त्यांनी टांझानिया या देशामध्ये त्याचं विदेशी कॅम्पस सुरू केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो दिल्लीनं सुद्धा जे IIT दिल्ली आहे त्यानं सुद्धा त्याचं कॅम्पस अबुधाबी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यासोबतच IIT खरगपूर जे आहे त्यानं नुकतंच जे गुगलचे CEO आहेत सुंदर पिचई त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला पॉईंट, ते स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. नागालँड या राज्यामध्ये नुकताच हा हॉर्नबिल महोत्सव सुरू झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे काही हॉर्नबिल महोत्सव आहे त्याचं आयोजन नागालँड या राज्यामध्ये केलं जात आहे. त्याचा कालावधी 1 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि आता 10 तारखेपर्यंत चालणार आहे, 10 दिवस पुढचे. त्याची आवृत्ती ही 25वं वर्ष आहे मित्रांनो. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं बनतं, कारण 25व्या वर्षामध्ये हे पदार्पण करत आहे हॉर्नबिल नावाचा महोत्सव. म्हणून कदाचित हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या महोत्सवासाठी भागीदार देश असणार आहेत जपान आणि वेल्स, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता, एशियन डेव्हलपमेंट बँकचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. मास्तो कांडा हे नुकतंच एशियन डेव्हलपमेंट बँकचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रकाशित ICC पुरुष टेस्ट क्रिकेट रँकिंगनुसार जागतिक पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. जसप्रीत बुमराह. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, अग्नि वॉरियर हे सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारत सरकार पहिले अष्टलक्ष्मी महोत्सवाचं आयोजन कुठे करणार आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. नवी दिल्ली या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, भारतीय सेनेसाठी ऑनलाईन लर्निंग ॲप सुरू करण्यात आले आहे, त्याचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. एकलव्य. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच भारतीय रेल्वेने ॲप लॉन्च केले, त्याचे नाव काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. संरक्षा असं त्या ॲपचं नाव होतं. या सर्व प्रश्नांचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोण जिंकला? आणि याचं उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून तुम्ही किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास हे करता हे दिसून येतं. तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्यांनी उत्तरं दिलेली आहेत त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. आणि जे विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणारच आहोत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. न्यूझीलंड ही जी काही महिला टीम आहे, क्रिकेट टीम, त्याने नुकताच T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की भारतीय तटरक्षक बल अर्थात ICG चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये द्यायचं आहे. जरी तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो उत्तर, तरी तुम्ही कुठून तरी सर्च करून किंवा इतर पुस्तकांमध्ये बघून तरी कमीत कमी उत्तर द्या. यामुळे काय होईल की तुम्हाला तो प्रश्न चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसून येणार आहे. म्हणून कुठूनही सर्च करा, कुठूनही शोधा, पण या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. त्यामध्ये तुमचाच फायदा आहे, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण होमवर्क म्हणून तुमच्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच मित्रांनो, काल एक आपण व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण वर्षभराचा, ज्यामध्ये संपूर्ण 2024 या वर्षामध्ये जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याचा सर्व एक लॉंग व्हिडिओ आपण त्या आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पण बघून घ्या. त्याच्या नोट्ससुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. त्या टेलिग्रामवर जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करून घ्या. तो व्हिडिओसुद्धा बघा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा मिळणार आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.